IPLच्या सीझनमध्ये नागपूरचा सितारा चमकला। प्रफुल्ल हिंगे याने एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन नागपूरचं नाव तर रोशन केलंच आहे, परंतु IPLच्या या सेशनमध्ये सुद्धा त्याची चर्चा जी आहे ती आता सर्वत्र होताना दिसते आहे। प्रफुल्लचा परिवार आपल्यासोबत आहे, आई आहे, वडील आहे। नेमकं ते कसे बघतात प्रफुल्लच्या या सगळ्या प्रवासाकडे? काय सांगाल? प्रफुल्लने ज्याप्रमाणे काल कामगिरी केली, ही कामगिरी तुम्ही कशी बघता? असं आहे की त्यांनी जे मेहनत केली आतापर्यंत एक 10, 11, 12 वर्षापासून जो तो या क्रिकेट गेममध्ये जो त्यांनी स्वतःची मेहनत केली आहे आणि कोणताही गेम म्हटला की त्याला तडजोड करावीच लागते। मग ते काय म्हणते बा, मेहनत असो की फॅमिली असो की सॅक्रिफाईस करावंच लागते। आपणही बघितलं की सचिन तेंडुलकरचे वडील मरण पावले होते आणि तेंडुलकर इंग्लंडमध्ये खेळत होता। एक दिवसासाठी आपल्या वडिलांच्या प्रेतसाठी आला आणि परत गेला, तर ते एक जुनून जो होता इंडियाची खेळण्याचा, त्याचप्रकारे प्रफुल्ल काय म्हणते बा, त्याच्यामध्ये पण जो जुनून आहे, जो त्याला ग्राउंडला त्यांनी आपलं घर समजलं आणि तो जो डेडिकेशन आणि मेहनत करत होता, तर त्यांनी जे मेहनत केली त्याचं फळ त्याला भगवंतानी काल 100% दिलं। आणि त्याबद्दल काय म्हणते मग मी भगवंताचा तर आभारी। भगवंताला काय आभार मानावं, तो आपल्याला देतो, आपण त्याला काय मागावं? तर आणि मॅनेजमेंट आणि सनरायझर हैदराबादने त्याला ऑप्शनमध्ये जे पिक केलं आणि माझ्या मुलाला त्यांनी काल खेळवलं आणि एक योग्य तो परफॉर्म आणि गेल्या 18 वर्षामध्ये जो IPLचा जो रेकॉर्ड त्याच्या नावे त्यांनी आपल्या केला की एका ओव्हरमध्ये 3 विकेट आजपर्यंत कुठल्याही बॉलरनी नाही घेतलं, हे एक मोठी बाजू आहे त्याच्यासाठी, फॅमिलीसाठी आणि आपल्या नागपूरकरांसाठी। धन्यवाद। रेशीमबागच्या मैदानातून त्याचा प्रवास सुरू झाला, कुठपर्यंत गेला, हा प्रवास कसा राहिला आणि तुम्हाला वाटत होतं का की तो लहानपणापासून क्रिकेट खेळत असताना की या स्टेजला जाऊन तो एवढा मोठा इतिहास रचेल? हा, एक रेशीमबाग ग्राउंडमध्ये क्लब होतं सुदामे सरांचं, रेशीमबाग जिमखाना म्हणून। तिथे मी त्याला एक समर कॅम्प लावून दिला होता। आता छोटे छोटे मुलं तिथं जातात, त्यालाही लावून दिला होता। त्यांनी तिथं बरेच मेहनत घेतली आणि सुदामे सर आणि त्यांच्या जो कोच स्टाफ होता त्यांनी पण त्याला आकलन केलं, ॲनालिसिस केलं। त्याच्यामध्ये जे कॅलिबर दिसलं त्यांनी त्याला तिथं घडवलं। त्यांचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे। त्यांना पण मी, सुदामे सरांना पण त्यांना खूप खूप धन्यवाद देतो का त्यांनी त्याच्यामागे जे मेहनत घेतली आहे त्याचं फळ काळ त्याला मिळालं। आणि त्याच्यानंतर जो स्टेप बाय स्टेप तो VCA, BCCI डोमेस्टिक मॅचेस ऑल ओव्हर इंडिया खेळणे, त्याच्यानंतर IPL सारख्या एक मेन प्लॅटफॉर्मवर एक 40-50 हजार पब्लिक समोर आणि करोडो लोक जे काय म्हणते बा TV वर मॅच बघतात, तर तेवढ्यामुळं इतक्या लोकांसमोर काय म्हणते बा आपला एक डेब्यू करणे आणि तो ड्रीम डेब्यू बने, याचं एक्सपेक्ट कोणी करत नाही। पण अनएक्सपेक्टेड जे काल घडलं, हे एक फॅमिलीसाठी आणि त्याच्यासाठी लाईफचं एक खूप मोठं मोमेंट आहे। MRF मध्ये सुद्धा त्याने प्रशिक्षण घेतलं, तो कसा प्रवास होता? ॲक्च्युली ते MRFमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी ते MRFवाले चूज करतात। आयदर काय म्हणते बा, MRF फाउंडेशन अशी आहे का माझ्या माहितीनुसार का ती एक एन्जॉर्ड प्लेयर वगैरे जे असतात, जे डोमेस्टिक सीझन संपल्यानंतर त्याच्या ज्या प्लेयरचं त्यांना परफॉर्मन्स आवडतात डोमेस्टिक लेवलवर, त्या प्लेयर्सला ते कॉल करतात आणि तिथं कॉल करून सनी काय म्हणते बा त्यांची फुल ट्रीटमेंट विदाऊट एनी पायी घेताना ते सर्व लोक त्यांना फुल ट्रेनिंग आणि काय म्हणते बा त्यांचा खर्च, मेडिसिन, हे ते सर्व ते करतात। आणि ते एक त्याला मार्गदर्शन नेमकं कोणाचं लाभलं? मार्गदर्शन तिथं एक मला तेवढं सेंथिल म्हणून एक सर आहे, तिथं मॅनेजर आहे, ते सर्व बघतात MRF पेस फाउंडेशन। त्याच्यानंतर एक कोणी नवनीत की काही असं नाव आहे, ते फेजिओ आहे। आणि त्याच्यानंतर तिथे ग्लेन मॅग्रा जे आहे ते एक डायरेक्टर म्हणून आहे, डेनिस लिली नंतर। तर डेनिस लिली तर सर्वांना माहीत आहे कोण होते, काय होते, कसे होते। त्यांच्यानंतर यांनी टेक ओव्हर केलं ग्लेन मॅग्रा सरांनी। त्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं की एक इंज्युअर्ड प्लेयरनी स्टँडिंग कसं करायचं इंज्युअर्डीनंतर, तर ते ग्लेन मॅग्रा सरांचं भरभरून धन्यवाद दिल्याशिवाय संपणार नाही। वरुण अरुण सर जे आहे ते पण, त्यांनी पण MRF सोबत ते पण टचमध्ये असतात, ते पण जुळलेले आहे। तिथं माझा मुलगा पण जुळलेला असल्याकारणाने तिथून जे एक जर्नी घडून आली, त्या जर्नीपासून त्याला जे एक लूक मिळालं समोरच्या दृष्टिकोनातून, ते एक वाख्यानं जोगे होतं आणि त्या मिळालेल्या मार्गानुसार तो आज वागत गेला किंवा योग्य ते त्याचं रूपांतर करत गेला। तर त्यामुळे हा कालचा एक योगायोग घडून आला असं म्हणायला हरकत नाही। एक शेवटचा प्रश्न, आता IPL मध्ये हा सितारा चमकला प्रफुल्ल नावाचा, आता तुम्ही त्याला कुठे बघता इंडियाच्या टीममध्ये? नॅचरली एव्हरी पॅरेंट्सला वाटेल, कोणालाही वाटेल, त्याला स्वतःला वाटेल, माझ्या जर घराच्या आजूबाजूला फॅमिली रिलेटिव्ह आहे त्यांनाही वाटेल की बा हा पोरगा प्रफुल्ल हिंगे हा येणाऱ्या दिवसामध्ये
जेवढ्या लवकर का होईना मला टीम इंडियामध्ये निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसला पाहिजे. हे एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न ते पूर्ण करणार याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. नक्कीच इंडियाच्या टीममध्ये जाईल असा आहे. आईचा रोल फार महत्त्वाचा असतो. काकू, तुम्ही काय सांगाल, तुमचा रोल किती महत्त्वाचा ठरला या सगळ्याचा? खूप मोठा. काय नेमकं करावं लागलं तुम्हाला? सकाळी उठावं लागलं त्याच्यासाठी सगळं? हो, थोडं सकाळी उठायचं, थोडंसं मेहनत घ्यायची त्याच्यासाठी, पण सगळे कामं तो स्वतःच करायचा. आपल्या हाताने आपले कामं करायचं. सकाळी उठायचा, त्याला सकाळी 4ची फ्लाईट पकडायची असली तर की तो स्वतः 3 वाजता उठायचा. त्याचे पप्पा तर बिलकुल 15 मिनिटाच्या आधी उठायचे, पण तो सगळी तयारी स्वतःच्या हाताने करायचा. आपलं म्हणजे असं जे खायचं आहे ते खायचं, असं बाकीचं खायचं नाही. तो कधी हॉटेलचं खायचं नाही, कधी काय नाही, फक्त घरचं जेवण करायचं. नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर परिवारामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे आणि आता प्रफुल्लला लवकरच निळ्या जर्सीत म्हणजेच इंडियाच्या टीममध्ये बघण्याची इच्छा जी आहे ते परिवाराची सुद्धा आहे, नागपूरकरांची आहे आणि संपूर्ण विदर्भवासियांची सुद्धा तशीच इच्छा असल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.